लोकसभा निवडणुकीत कुणाचे मैदान मारणार, कुणाच्या आखाड्यात उभे राहून शड्डू ठोकणार याची उत्सुकता लागली आहे। खानापूर तालुक्याचे काँग्रेस नेते ॲडव्होकेट सदाशिव पाटील यांची भूमिका काय याची खानापूर मतदारसंघात सध्या चर्चा होते। अनिल बाबर यांनी भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांना पाठिंबा देऊन ताकद देण्याचे जाहीर करत युतीचा धर्म निभावलाय। मात्र लोकांचे लक्ष सदाशिव पाटलांच्या भूमिकेकडे आहे। काँग्रेस नेते ॲडव्होकेट सदाशिव पाटील कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित होतोय। सदाशिव पाटील काँग्रेस आघाडी सोबत जाऊन स्वाभिमानीच्या उमेदवारीला पाठिंबा देत आघाडी धर्म पाळणार की संजय पाटलांना पाठिंबा देऊन बंडखोरी करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मागे वैभव पाटील यांनी खासदार संजय पाटलांना ताकद देणार असल्याचे बोलून दाखवले होते। आता राजकारणाची समीकरणं बदलताना दिसतायत। अनिल बाबर युतीचा धर्म पाळत संजय पाटलांना साथ द्यायला उभे राहिले। आता सदाशिव पाटलांच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष लागले। ते आघाडीचा धर्म पाळतायत की भाजपाला मदत करतायत याची उत्सुकता आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे। भाजप सेनेची युती झाल्याने युतीच्या जागा वाटपानुसार अनिल बाबरांची युतीकडून उमेदवारी बळकट झाली आहे। त्यामुळे सदाशिव पाटलांचा भाजप प्रवेश आणि भाजपाच्या उमेदवारीची शक्यताही धूसर झाली आहे। इकडे वैभव पाटलांचा आणि संजय पाटलांचा दोस्तानाही जोरात आहे। अशा स्थितीत सदाशिव पाटलांची भूमिका काय असणार, ते कोणाला पाठबळ देणार हे महत्त्वाचं आहे। सेनापती आघाडीच्या तंबूत आणि सरदार सकट सैन्य भाजपाच्या तंबूत जाणार का? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज।